ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर मनसे नेते हे आता राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। मनसे नेते हे आज राज ठाकरेंना निवडणूक आयोगासोबत झालेली चर्चा ही संपूर्णपणे सांगणार आहेत। तर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे शिवतीर्थ इथे दाखल झालेले आहेत। कालच या मनसे नेत्यांनी दिल्लीमध्ये जाऊन ही भेट घेतलेली होती आणि यानंतर आता राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट देतात आपले प्रतिनिधी अजय माने। अजय, आपण जर पाहिलं तर खरं तर मनसेचे नेते जे ते थेट दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले होते। त्यावेळेस आधी तर गदारोळ झाला होता की भेट देण्यात येणार नव्हती। त्याच्यानंतर ही भेट झाली आणि ही भेट घेतल्यानंतर नेमकी आयोगासोबत काय चर्चा झाली याची माहिती देण्यासाठी आता मनसे नेते जे ते राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते नितीन सरदेसाई हे आता थेट राज ठाकरेंना भेटतील आणि नेमकं आयोगासोबत काय चर्चा झाली, मतदार याद्यांच्या मुद्द्यावर काय आयोगाकडून उत्तर आले आणि या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली याची संपूर्ण माहिती आता जी आहे ती त्या नेत्यांकडून राज ठाकरेंना देण्यात येईल। आपण जर पाहिलं तर मतदार यादींवरून राज ठाकरे यांनी एकदम आक्रमक भूमिका घेतलेली आहे। काल ज्यावेळेस निवडणूक आयोगाची राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली त्यानंतरही राज ठाकरे यांनी ट्विट केलं होतं आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर आयोगावर टीका केली होती आणि या टीकेनंतर आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटलेले हे मनसेचे नेते आणि त्यामुळे नेमकी केंद्रीय निवडणूक आयोगासोबत काय काय चर्चा झाली, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि त्याच्यातून उत्तरं काय मिळाली ही सगळी माहिती जी आहे ते आता त्यांच्या प्रमुख नेत्यांना देण्यासाठी जे ते शिवतीर्थ या ठिकाणी आलेले। त्यामुळे आता काही वेळात बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे जे ते राज ठाकरेंसोबत चर्चा करतील आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने नक्कीच त्यामुळे या चर्चेचे अपडेट्स जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी।